नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 265 ते 272च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आता आपलं संपूर्ण व्यापकत्व आपल्या समोर प्रगट करतायत. भगवंतांनी या अगोदर सांगितलंच, अखंड निरंतर सगळ्यांच्या द्वारे जे काही घडतंय, जे काही प्रगट होतंय, जे काही केलं जातंय, ते सर्व मलाच तर अर्पण होतंय. पण ह्याची जाणीव ज्या ठिकाणी प्रगट झालेली आहे तिथे ज्ञान आहे, आणि ह्याची जाणीव ज्या ठिकाणी नाही आहे तिथं अज्ञान आहे. पुढे भगवंत म्हणतात, तोची जाणीवेचा जरी उदयो होये, तरी मुदल वेदू मीची आहे, आणि तो विधानाते जया विये, तो क्रतुही मीची. हे निरूपण करताना भगवंतांनी ज्ञान यज्ञाची जी संकल्पना मांडलेली आहे त्याला धरूनच हे वर्णन आहे. तेच आपल्याला ह्या ओवीतही बघायला मिळतंय. भगवंत म्हणतायत, तोची जाणीवेचा जरी उदयो होय. सर्वत्र सर्व व्यापक एक परब्रह्म तत्वच आहे. ह्या जाणीवेचा अर्थात ह्या ज्ञानाचा अंतःकरणात उदय झाला तरी मुदल वेदू मीची आहे, आणि तो विधानाते जया विये, तो क्रतुही मीची. तर मुख्य जो वेद आहे तो मुळात मीच आहे, आणि त्या वेदामधनं जे विधान सांगितलंय, म्हणजेच जी गोष्ट करण्यास योग्य आहे म्हणून सांगितलेलं आहे, अर्थात ते विधान आणि तो सांगणारा क्रतू तोही मीच आहे, असं भगवंत ह्या ठिकाणी सांगतात. मग तया कर्मापासून बरवा, जो सांगो पांगू आघवा, यज्ञू प्रगटे पांडवा, तोही मी गा. मग मुळात वेदच मी आहे, वेदांमधनं सांगितलेलं विधानही मी आहे, आणि तो सांगणारा तो सुद्धा मीच आहे. असा जो कर्मानुष्ठानाचा भाग वेदांमधनं प्रगट झालाय, मग तया कर्मापासून बरवा, जो सांगो पांगू आघवा. कर्माने ज्या ज्या प्रकारे यज्ञ करता येईल त्या यज्ञाची अंग उपांग सांगो पांगू हे जे काही सांगितलंय त्याच्यातून तर हा यज्ञ प्रगट होतो. ज्ञानयज्ञ, हा ज्ञानयज्ञ प्रगट होतो. तो ज्ञानयज्ञ सुद्धा मीच आहे, तोही मी गा. स्वाहा मी स्वधा, सोमादी औषधी विविधा, आज्य मी समिधा, मंत्रु मी हवी. अहो एवढंच काय, तर स्वाहा म्हणून भगवंताला गोष्टी अर्पण केल्या जातात, स्वधा म्हणून पूर्वजांना अर्पण केल्या जातात, ते सुद्धा मीच आहे. सोम आदी ज्या काही वनस्पती आहेत, वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत, त्या सर्व वनस्पती, त्याचबरोबर समिधा मंत्र ज्या काही गोष्टी म्हणून हवनामध्ये अर्पण केल्या जातात, ते सर्व काही मीच आहे, हेच भगवंत सांगतायत. होता मी हवन कीजे, तेथ अग्नी तो स्वरूप माझे, आणि हुत वस्तू जे जे तेही मीची. अहो एवढंच काय, होता मी हवन कीजे, जो हवन करणारा आहे तो मीच आहे. हवन करण्यासाठी जो यज्ञ अर्थात जो अग्नी प्रकट झालाय, त्या अग्नीचं स्वरूप तो सुद्धा मीच आहे, ते माझंच स्वरूप आहे. आणि हुत वस्तू जे जे तेही मीची.
आणि त्या अग्नीमध्ये हुत म्हणजे ज्या ज्या वस्तू अर्पण केल्या जात आहेत तेही मीच आहे. भगवंत हे व्यापकत्व प्रगट करतायत. सर्व काही मीच आहे. हा भाव, हा बोध आपल्या अंतःकरणात प्रगट व्हावा, हीच भगवंतांची कळकळ आहे. पुढे भगवंत असं म्हणतात, पै जयाचेनी अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे तो पिता मी गा. अहो, ज्याच्या नुसत्या संगामुळे, संग म्हणजे ज्याप्रमाणे आपण सत्संग, सहवास, सत चा सहवास, तिथे सत्संग, तसा अंग संग माझ्या नुसत्या असण्याचा सहवास ज्या प्रकृतीला मिळाला, त्या प्रकृतीतून अष्टांगे जन्म पाविजत असे जगे. हा सहवास प्रकृतीला मिळाला आणि त्याच्यातून पंचभूत, मन, बुद्धी, अहंकार अशी 8 प्रकृती प्रगट झाली. म्हणजेच तो पिता मी आहे. हे भगवंत या ठिकाणी सांगतायत, पै जयाचे निअंग संगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे. या प्रकृतीला नुसता माझ्या असण्याचा आधार मिळाला, माझा सहवास मिळाला, तर त्याच्यातून ही सृष्टी जन्माला आली. या सृष्टीचा पिता मी आहे. अर्ध नारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, तेवी मी चराचरी माताही होय. अहो, जन्माला मूल येतं, एक माता एक पिता आवश्यकता असते. पण या ठिकाणी भगवंत म्हणतात, ही माता सुद्धा माझ्यापासून वेगळी नाही, माझंच स्वरूप आहे. ज्याप्रमाणे अर्ध नर नारी नटेश्वराच्या ठिकाणी पुरुष आहे, स्त्री आहे. पुरुषामध्ये जे तत्व आहे, स्त्रीमध्ये सुद्धा तेच तत्व आहे. बघताना पुरुष स्त्री वेगळं दिसतात, परंतु मुळात आतमध्ये तत्व एकच आहे. त्यामुळे मीच मातेच्या रूपानेही प्रगट होतो. तेवी मी चराचरी माताही होय. त्याचप्रमाणे या सजीव निर्जीव सृष्टीची माता सुद्धा मीच आहे. आणि जहाले जग जेथ राहे, जेणे जीवित वाढत आहे, ते मी वाचुनी नोहे आन निरुते. अहो, आता माझ्या असण्यामुळे प्रकृतीला हे जगरूपी बालक प्राप्त झालं. जगरूपी बालक जन्माला आलं. ते जगरूपी बालक जिथे राहतं आणि नुसतंच राहत नाही, तर त्याची वाढही होते. ती वाढ मी असल्यामुळेच आहे. म्हणजेच भगवंतामुळेच ते आहे आणि भगवंतामुळेच त्याची वाढही होते. म्हणजेच ते जगतंय ते सुद्धा भगवंतामुळेच. ते मी वाचुनी नोहे आन निरुते. आन निरुते हे अगदी स्पष्टपणे खरं आहे, असं भगवंत सांगतायत. ये प्रकृती पुरुषे दोन्ही, ये प्रकृती पुरुषे दोन्ही, उपजली जयाचिया अमन मनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. भगवंत म्हणतात की ज्या पुरुष आणि प्रकृती पासून हे जग जन्माला आलं, मुळात ती प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही अमन मनामध्ये स्फुरली. म्हणजे मन रहित एक जाणीव आहे. त्या जाणीवेमध्ये जी मूळ जाणीव, जाणीवेची जाणीव, मनाचं मन, मनाच्या पलीकडची अवस्था, त्या ठिकाणी एक स्फुरण घडलं. त्या स्फुरणातून प्रकृती आणि पुरुष हे प्रगट झाले. या दोघांना प्रगट करणारा जो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी, तो या सर्व विश्वाचा पितामह मीच आहे. हे भगवंत आपलं संपूर्ण व्यापक स्वरूप प्रगट करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.